नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण शिकणार आहोत इयत्ता 10वीतील तुमच्या सायन्स अँड टेक्नॉलॉजी म्हणजे विज्ञान आणि तंत्रज्ञान या सब्जेक्टचा पार्ट 1 म्हणजेच भाग 1. ओके. तर इयत्ता 9वीपर्यंत तुम्हाला विज्ञान हे एका पुस्तकामध्ये येत होतं. आता मात्र त्याचे 2 भाग आहेत, 2 वेगवेगळी पुस्तकं आहेत. ओके. त्याच्यातलाच हा पहिला पार्ट 1. ओके. So in this part we are going to learn the different terms or the different topics related to your physics and chemistry. बरोबर. भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्राविषयीचे जे टॉपिक आहेत, सब्जेक्ट आहेत, ते आपण ह्या पार्ट 1 मध्ये शिकणार आहोत. ओके. सो इन दॅट युअर फर्स्ट चॅप्टर इज दी ग्रॅव्हिटेशन. मराठीमध्ये त्याला गुरुत्वाकर्षण असं म्हटलं जातं. आता मी याच्यात तुम्हाला इंग्लिश आणि मराठी अशा दोन्ही भाषेत सांगणार आहे, म्हणजे तुम्हाला मराठी माध्यमाला आणि इंग्लिश आणि सेमी माध्यमाला सुद्धा हे व्यवस्थित समजून येईल. ओके. सो बिफोर स्टार्टिंग दॅट चॅप्टर ग्रॅव्हिटेशन विच मीन्स गुरुत्वाकर्षण. So what we are going to learn in that chapter, the different terms related to your gravitation, then the Kepler's law. Okay, what is meant by gravitation, what are the concept of free fall, escape velocity. Okay, likewise centripetal force or the centripetal motion, circular motion. Okay, so those are the different terms which are we are going to learn in this chapter. गुरुत्वाकर्षण विषयी बऱ्याच गोष्टी आपण या पाठामध्ये शिकणार आहोत, लक्षात ठेवा. सो बिफोर स्टार्टिंग लेट्स सॉल्व द फर्स्ट क्वेश्चन दॅट कॅन यू रिकॉल इन दी सेक्शन फ्रॉम युअर टेक्स्ट बुक. त्या कॅन यू रिकॉल नावाचा जो सेक्शन आहे त्यामध्ये तुम्हाला आधीच्या स्टँडर्डमधले, आधीच्या इयत्तेमधले विज्ञानविषयीचे जे काही प्रश्न असतात ते विचारलेले असतात, म्हणजे उजळणी थोडक्यात. ओके. सो what is the first question? What are the effects of force acting on any object? What are the effects of force acting on any object? म्हणजेच काय मराठीमध्ये, एखाद्या वस्तूवर बल लावल्यास काय परिणाम घडून येतात. ओके. सो यू नो दॅट दी फोर्स इज नथिंग बट दी व्हॉट, that is what force is nothing but the mass into acceleration. Okay, so force, you know that the force is what, mass into acceleration, which means the if you want to move your object of any mass, okay, by some acceleration you require some effort, you require some force there. Okay, म्हणजेच तुम्हाला काही गोष्टी जर मूव्ह करायच्या असतील काही त्वरणाने, तर तुम्हाला बरोबर त्या वस्तूला काहीतरी, सपोज काहीतरी वस्तुमान आहे, तर तुम्हाला काहीतरी फोर्स लावावा लागतो, तेव्हाच ते मूव्ह होतं. सो that is what the answer of your first question. What are the effects of force acting on any object? If you apply any force on any object, it will move or it will change its place. Okay, got it? Or there is some effect, or there is some effect, there is some action and reaction. Okay, there is a change of velocity, there is a change of momentum. एवढ्या सगळ्या गोष्टी एक फोर्स लावल्यानंतर होत असतो, लक्षात ठेवा. मी मराठीमध्ये सांगतो बघा. एखाद्या वस्तूवर जेव्हा तुम्ही फोर्स अप्लाय करता तेव्हा काय काय कशात बदल होतो किंवा काय काय परिणाम होतात, तर ऑब्जेक्ट मूव्ह होतो. मूव्ह म्हणजे ऑब्जेक्ट जागा बदलतो, वस्तू जी असेल ती जागा बदलते. दुसरं म्हणजे वस्तूच्या वेगामध्ये बदल होतो. सपोज वस्तू आधीच वेगामध्ये असेल, आधीच काहीतरी वेगात असेल किंवा एक समान वेगात असेल, म्हणजे एक व्यक्ती आहे, दुसरा पाठीमागून येऊन त्याला थडकला, म्हणजे काहीतरी त्याच्यावर बल प्रयुक्त केलं, फोर्स लावला, ओके, ढकललं, तर तो त्या वस्तूचा किंवा त्या व्यक्तीचा वेग काय होतो, कमी होतो किंवा जास्त होतो. बरोबर, म्हणजे वेगामध्ये बदल होतो. थर्ड, देयर इज अ चेंज इन मोमेंटम बदलतं, त्याचा संवेग बदलतो. संवेग आपण लास्ट 9वीमध्ये शिकलोय. संवेग म्हणजे मोमेंटम म्हणजे काय असतं, तर दॅट इज नथिंग बट दी मास इंटू व्हेलॉसिटी. म्हणजे व्हेलॉसिटी आणि मास, वस्तुमान आणि वेग या दोघांना एकत्र आणणारा असे एक प्रॉपर्टी आहे ती. ओके, ठीक. सो चेंज इन मोमेंटम होतं, त्यानंतर चेंज ऑफ प्लेस, चेंज ऑफ पोझिशन होतं तिथं, देन चेंज इन व्हेलॉसिटी, वेगामध्ये बदल होतो. कळालं मराठीमध्ये? एखाद्या वस्तूवर बल लावल्यास काय काय परिणाम घडून येतात, त्याच्या संवेगामध्ये बदल घडून येतो, त्याच्या ती वस्तू आहे ती त्याचा जागा बदलू शकते आणि त्याच्या वेगामध्ये बदल घडून येतो. आणखी एक म्हणजे देयर इज अ ॲक्शन अँड रिॲक्शन. बरोबर, क्रिया आणि प्रतिक्रिया होते तिथं. ओके,
कारण की फोर्स हा एकटाच कधी लागत नाही. जेव्हा तुम्ही एक फोर्स अप्लाय करता तेव्हा त्याचा रिएक्टिव्ह फोर्स सुद्धा तिथं अप्लाय होतो. नाव सेकंड, व्हॉट आर द टाइप्स ऑफ फोर्सेस आर यू फॅमिलियर विथ? ओके, सो there are number of forces. So we must know that forces, or we already known that forces in, and we have studied that in your last standards. आधीच्या इयत्तेमध्ये तुम्ही जे जे फोर्सेस असतात किंवा जे बल असाल ते आधी शिकलेलं आहात. ओके, लाईक फ्रिक्शनल फोर्स इज देअर, घर्षण बल म्हणतो आपण त्याला. देन मेकॅनिकल फोर्स इज देअर, यांत्रिक बल. इलेक्ट्रिकल फोर्स इज देअर, बरोबर, म्हणजे विद्युत बल, यांत्रिक बल. मस्क्युलर फोर्स इज देअर, बरोबर, तुमचं स्नायू बल असतं. सो लाईकवाईज फोर्सेस आर देअर. ओके, देर इज अनदर इम्पॉर्टंट फोर्स इज दॅट ग्रॅव्हिटेशनल फोर्स, गुरुत्वाकर्षण बल. हे सुद्धा एक महत्त्वाचं बल आहे. ओके, सो असे फोर्सेस आहेत. आणखी काही फोर्सेस आहेत, टेन्साईल फोर्स, कॉम्प्रेसिव्ह फोर्स, बरोबर. तर हे फोर्स तुम्हाला माहीत असतात. ठीक आहे, हे तुम्ही लिहून घ्या. मी जसं सांगतोय तशी तशी उत्तरं लिहून घेतली तरी चालते. नेक्स्ट, व्हॉट डू यू नो अबाउट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स? सो व्हॉट यू नो अबाउट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स? ओके, फर्स्ट ऑफ ऑल, आर यू फॅमिलियर विथ दॅट ग्रॅव्हिटेशन वर्ड? सो एस, आपण याविषयी आपल्याला माहीत असतं. आजपर्यंत आपण न्यूटन या शास्त्रज्ञाविषयी जाणून आहोत. ओके, तर न्यूटन हा शास्त्रज्ञ आला की आपल्याला गुरुत्वाकर्षण हा शब्द तिथं कायम ऐकायला मिळतो. ओके, गुरुत्वाकर्षण बलाविषयी तुम्हाला काय माहिती आहे? तुम्हाला काय माहिती आहे? तर आपल्याला माहिती आहे की गुरुत्वाकर्षण बल म्हणजे असं बल आहे की जे आपल्याला पृथ्वीशी अटॅच करून ठेवतं, बरोबर. किंवा पृथ्वीवर आपण जर स्थिर उभं राहिलोय, कारण पृथ्वी फिरत आहे, बरोबर. पृथ्वी फिरत आहे म्हणजे आपण सुद्धा पृथ्वीबरोबर फिरत आहे, पण पृथ्वीला आपण चिटकून आहोत. किंवा एखादी वस्तू वर टाकली की ती खाली पडते. ती कशामुळे पडते? तर आपल्याला माहिती आहे ती गुरुत्वाकर्षणामुळे पडते. किंवा काहीतरी पॉवर आहे पृथ्वीकडं, तेच गुरुत्वाकर्षण म्हणून आपण ओळखतो. तर याविषयी आपल्याला ह्या गुरुत्वाकर्षणाविषयी एवढंच माहिती आहे. या पाठामध्ये किंवा इन दिस चॅप्टर वी आर गोइंग टू लर्न डिटेल इन्फॉर्मेशन अबाउट दॅट ग्रॅव्हिटेशन किंवा गुरुत्वाकर्षणाविषयी आपल्याला आणखी काही माहिती होणार आहे. या चॅप्टरमध्ये आपल्याला त्याची व्याख्या समजणार आहे, त्याचं ॲप्लिकेशन असेल ते समजणार आहे, त्याच्यामुळे आणखी काय काय होतं, ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलेशन होतं ते समजणार आहे, त्याचे लॉज काय आहेत का ते समजणार आहेत, किंवा त्याच्यातून त्याची काही सूत्र आहेत का ते फाइंड आउट करता येते का. ओके, या गोष्टी आपण शिकणार आहोत. ओके, तर हे सगळं आपल्याला माहिती आहे. याची उत्तर व्यवस्थित लिहून घ्या. ओके, सो लेट्स स्टार्ट विथ द चॅप्टर ग्रॅव्हिटेशन. ओके, सो let's know that gravitation, which means what. Okay, so you know that there is a one story of apple tree of your scientist Newton. Okay, तर तुम्हाला माहिती आहे की न्यूटन सायंटिस्ट आहेत किंवा न्यूटन जे शास्त्रज्ञ होते त्यांच्याविषयी एक ॲपल म्हणजे सफरचंदाच्या एक झाडाची स्टोरी सांगितली जाते काय. ओके, सो बेसिकली बिफोर दॅट वी हॅव टू नो दॅट ग्रॅव्हिटेशन वर्ड, that gravitation is nothing but a one type of force which is universally accepted also. Okay, which is discovered by your the great Sir Isaac Newton. Okay, then that attraction force is not only between the any two objects of the earth on the earth, which means हे जे काय आहे हा जो फोर्स आहे तो फक्त पृथ्वीवरच्याच कोणत्याही दोन वस्तूंवर असतो असं नाही, किंवा प्रयुक्त होतो असं नाही. तर दॅट फोर्स इज ॲक्टिंग ऑन एनी टू ऑब्जेक्ट्स इन दी युनिव्हर्सल. सो हा जो काय फोर्स आहे तो युनिव्हर्समधल्या कोणत्याही दोन वस्तूंवर ॲक्ट होऊ शकतो, लक्षात घ्या. मग गुरुत्वाकर्षण हा फक्त पृथ्वीशी संबंधातच शब्द आहे असं नाही. गुरुत्वाकर्षण हा शब्द या विश्वामधील कोणत्याही दोन वस्तूंमध्ये ॲक्ट होणारा फोर्स आहे, लक्षात घ्या. ओके, now let's start with that story. Okay, so you know that there is one apple tree. Okay, and below that Sir Isaac Newton was seated, and at one time the one apple from that tree was fallen down on the ground. Okay, so म्हणजे काय तर ॲपल ट्री होतं, त्याच्या खाली झाडाखाली त्या सर आयझॅक न्यूटन बसलेले होते आणि वरून एक ॲपल जे काय असेल म्हणजे सफरचंद असेल त्या झाडाचं ते त्यांच्यासमोर पडतं खाली. ओके, सो ते वरून खाली पडतं. ओके,
Then he thought that why there is a that apple fallen on ground only. Why that apple fallen on the ग्राउंड ओनली. काय काय विचार आला त्यांच्या मनात, तर ते जे काय सफरचंद होतं ते खाली का पडलं. बरोबर, खालीच का पडलं, म्हणजे ही वस्तू आहे ही कशी खाली पडली, तसंच ते सफरचंद झाडावरून खाली पडलं. मग ते खालीच का पडलं असा विचार आला. ओके, मग खालीच का पडलं या विचारातून ते विचार करत गेले. ओके, they again thought more and more about that incident. Then he thought that why that apple just falling vertically downward towards the earth. Okay, so why that apple falling vertically downward towards the earth. Okay, हे जे काही सफरचंद आहे ते वर्टिकली का पडलं. Then why it is not falling in a inclined direction towards the earth or on the earth or on the ground. हे जमिनीवर असं तिरकं का पडलं नाही. Then why it is not flying horizontally why it is not flying horizontally to your earth. मग ते हवेत असं आडवं का गेलं नाही. समजलं का. त्यांनी खूप विचार केला त्याच्यावर आणि नंतर त्यांच्या मनात आणखी विचार आले की बट ठीक आहे, पडलं तर पडू देत. ओके, मग ते खालीच का पडलं. ठीक आहे, त्यानंतर ते व्हर्टिकलीच का पडलं, म्हणजे क्षितिज लंब दिशेने, म्हणजे साधारणतः ही जर तुमची जमीन असेल तर बरोबर सरळ उभं. ओके, त्यानंतर त्याने विचार केला की ते असं तिरकं का गेलं नाही, आणि शेवटी काय म्हटले तर ते आडवं बरोबर क्षितिज समांतर म्हणू आपण, बरोबर, किंवा जमिनीशी समांतर असं आडवं का गेलं नाही. ओके, सो दोज आर थॉट्स that that Newton has. Okay, so they have more and more thoughts about this, and they have concluded one conclusion about this, that there must be there must be a specific power. Okay, there must be a specific powers to your earth. आपल्या पृथ्वीकडे अशी कुठली तरी एक स्पेसिफिक पॉवर आहे which attracts everything over the earth towards the center of the earth. काय समजलं तर त्या पृथ्वीकडं, आपल्या पृथ्वीकडं अशी काहीतरी शक्ती आहे, अशी विशिष्ट अशी स्पेसिफिक अशी शक्ती आहे जी काय करते त्या पृथ्वीवरच्या कोणत्याही, म्हणजे फक्त सफरचंदालाच नाही तर आपण जरी उडी मारली तरी आपण खालीच पडतो. ही वस्तू आहे, ही वस्तू सोडली तरी खालीच पडते. बरोबर, याचा अर्थ पृथ्वीवरच्या कोणतीही वस्तू असू देत त्या वस्तूला ती सेंटरला अट्रॅक्ट करते. म्हणजे ही सपोज अर्थ असेल तुमची. ओके, तर हा पृथ्वीचा गाभा आहे, दॅट इज व्हॉट दी सेंटर और कोर ऑफ दी अर्थ. इफ सपोज हे झाड असेल आणि हे ॲपल असेल, बरोबर, ठीक आहे. सो हे जे सगळं आहे, सो दॅट अर्थ हॅज अ स्पेसिफिक पॉवर, ओके, विच अट्रॅक्ट्स एव्हरीथिंग ओके ओव्हर द सरफेस ऑफ अर्थ टुवर्ड्स द सेंटर ऑफ अर्थ. आता ते जे काय आहे ते फक्त इथपर्यंतच अट्रॅक्ट होतं असं नाही, इथपर्यंतच पडेल असं नाही, इथंच पडेल असं नाही, तर ते सेंटरपर्यंत अट्रॅक्ट होतं. लक्षात ठेवा, म्हणजे तुम्ही खड्डा काढला आणि परत त्याच्यात सोडलं तरी ती खाली जाणार आहे, परत त्याच्यात ती वस्तू फेकली तरी ती त्या खड्ड्यामध्ये जाणार आहे. याचा अर्थ हे फक्त सरफेसशी लिमिटेड नाही तर ते अर्थच्या सेंटरशी निगडीत आहे. ओके, सो ग्रॅव्हिटेशन इज नथिंग बट what, that is the specific power of your earth which attracts every object over the earth or of the earth towards the center of earth. काय समजलं, तर गुरुत्वाकर्षण ही अशी एक शक्ती आहे पृथ्वीला, असामान्य अशी ती शक्ती आहे जी काय करते, विशिष्ट अशी शक्ती जी कोणत्याही वस्तूला पृथ्वीच्या सरफेसवरच्या कोणत्याही वस्तूला किंवा पृथ्वीवरच्या कोणत्याही वस्तूला ती पृथ्वीच्या सेंटरला म्हणजे केंद्रबिंदूकडे आकर्षित करते. गुरुत्वाकर्षण म्हणजे काय, अशी शक्ती, पृथ्वीची अशी विशिष्ट शक्ती जी पृथ्वीवरच्या कोणत्याही वस्तूला पृथ्वीच्या केंद्रबिंदूकडे आकर्षित करते. दॅट इज व्हॉट युअर ग्रॅव्हिटेशन. गेट इट. ग्रॅव्हिटेशन म्हणजे समजलं तुम्हाला ग्रुत्वाकर्षण. ग्रॅव्हिटेशन इज व्हॉट, दॅट इज नथिंग बट द स्पेसिफिक पॉवर ऑफ अर्थ विच अट्रॅक्ट्स एव्हरी ऑब्जेक्ट ऑन द अर्थ टुवर्ड्स द सेंटर ऑफ अर्थ. ओके, दॅट इज व्हॉट द कन्क्लुजन ऑफ न्यूटन. हे न्यूटनचं कन्क्लुजन होतं की न्यूटनला असं समजलं की पृथ्वीकडे अशी एक शक्ती आहे. ओके, मग तो तिथंच थांबला का,
नाही, he thoughts more and more, then he come to know that if the that apple is falling on the ground, which means that every object falling towards the center of earth, then whether that earth, if suppose earth has the attractive power, then can that earth attracts the moon. म्हणजे काय, जर अर्थ शक्ती आहे तर ते प्रत्येक वस्तूला अट्रॅक्ट करते स्वतःकडे, बरोबर. याचा अर्थ जर पृथ्वी बाकीच्या वस्तूंना अट्रॅक्ट करत असेल तर चंद्राला सुद्धा अट्रॅक्ट करते का स्वतःकडं. देन आजूबाजूच्या प्लॅनेट्स आहेत त्यांना अट्रॅक्ट करते का. मग सूर्य जो आहे, सूर्य जर सेंटरला असेल आणि हे बाकीचे प्लॅनेट आहेत ते त्याच्या भोवती रिव्हॉल्व्ह होत असेल तर सूर्याभोवती हे जे काही रिव्हॉल्व्ह होणारे प्लॅनेट आहेत ते अट्रॅक्ट होतात का, याच्याविषयी त्याने विचार केला. तर त्याला सुद्धा तेच आन्सर आलं की आन्सर मिळालं की हे पृथ्वी आणि चंद्राशी निगडीत नाही किंवा सूर्य आणि त्या ग्रहांशी निगडीत नाही, तर गुरुत्वाकर्षण हे फक्त आणि फक्त पृथ्वीशी निगडीत नसून दॅट रिलेट्स टू एव्हरी टू ऑब्जेक्ट्स फ्रॉम द युनिवर्स. त्याचाच अर्थ काय, तर हे जे काय आहे हे गुरुत्वाकर्षण हे विश्वातल्या कोणत्याही दोन वस्तूंशी निगडीत असू शकतं. कळालं, दोन वस्तूंमधलं अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे, फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. शॉर्टमध्ये आपण याला फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणू शकतो. ओके, नाउ दॅट फोर्स ऑफ अट्रॅक्शन ऑफ अर्थ is always perpendicular to the position of your object. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघितलं मी, ही वस्तू आहे बरोबर, आणि ही वस्तू जी असेल ती बरोबर स्ट्रेट पडते बरोबर. म्हणजे ती कशी आहे, हा जर सरफेस असेल तुमचा तर याला परपेंडिक्युलर, नॉट जस्ट दी परपेंडिक्युलर टू द पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट बट इट इज दी परपेंडिक्युलर टू द सरफेस ऑफ युअर अर्थ सरफेसला ते परपेंडिक्युलर असणार आहे. मग अर्थ सरफेस म्हणजेच काय, तर ॲक्च्युली टँजंट. अर्थचा जो काय तुमचा वर्तुळाकार शेप आहे, हा जो काय वर्तुळ आहे बरोबर, अर्थ सरफेस म्हणजे तो कसा असतो, तर त्याला टँजंट असतो, त्याला स्पर्शिका असते. ओके, तर हा जो ऑब्जेक्ट आहे, हा ऑब्जेक्ट जर खाली पडत असेल तर फोर्स ऑफ अट्रॅक्शनची डिरेक्शन कशी असेल, याला परपेंडिक्युलर, अर्थ सरफेसला परपेंडिक्युलर. ओके, आणि हा तुमचा सेंटर ऑफ अर्थ. ओके, तर तो फोर्सची डिरेक्शन टुवर्ड्स द सेंटर ऑफ अर्थ असेल. टुवर्ड्स द फोर्स कसा आहे, पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेने आहे. आणखी तो कसा आहे, दॅट इज व्हॉट, परपेंडिक्युलर टू द सरफेस ऑफ अर्थ. हा अर्थचा सरफेस आहे ना बरोबर, हा पूर्ण अर्थचा सरफेस आहे. ओके, तर हा कसा आहे, मग त्याला परपेंडिक्युलर, त्याला लंब असतो. कळालं, ही एक गोष्ट व्यवस्थित लक्षात ठेवा. इन द सेक्शन ऑफ युअर यूज ऑफ ICT you have to collect the videos and PPTs about the terms of gravitational force or the gravitational force of different planets and their satellite also. Okay, you have to also collect the information about the gravitational force or the gravitational acceleration on different planets. काय, तर तुम्हाला ह्या ICT इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी या अंडर म्हणजे कम्प्युटरवरून किंवा मोबाईलवरून तुम्हाला काय करायचं आहे, तर वेगवेगळे ग्रह आहेत, त्यानंतर उपग्रह आहेत, यांवर ग्रॅव्हिटेशनल फोर्स याबद्दल माहिती शोधायची किंवा त्या ग्रहांवरचं ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलेरेशन किती आहे हे शोधून काढायचं. ओके, ठीक आहे, मी सुद्धा तुम्हाला सांगतोच. ओके, ठीक आहे. ओके, नाव नेक्स्ट इज दी फोर्स अँड मोशन. मराठीमध्ये बल व गती. बल म्हणजे काय आणि गती म्हणजे काय. यू नो दॅट द फोर्स इज नथिंग बट दॅट the effort which changes the speed and whatever the direction of any object. You require force, you need to apply the force on any object if you have to change the motion and the speed or direction of your object. म्हणजे फोर्स हा, बल हे गरजेचं असतं. कधी, बल म्हणजे अशी एक थोडक्यात गोष्ट आहे जी काय करते, तर एखाद्या वस्तूची गती, थोडक्यात गती किंवा एखाद्या वस्तूचा वेग आणि त्या वस्तूची दिशा दोन्ही बदलते. ओके, त्यासाठी आपल्याला बलाची आवश्यकता असते. नाव मोशन म्हणजे काय, इफ सपोज एनी ऑब्जेक्ट चेंजेस इट्स पोझिशन फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस देन इट इज सेड टू बी इन अ मोशन. सिंपल आहे. एखादी वस्तू जर एका जागेवरून दुसऱ्या जागेवर हालचाल करत असेल, मूव्ह होत असेल, तर आपण त्याला म्हणतो की गतीमध्ये आहे बरोबर.
रस्त्यावरून वाहनं धावतायत, एखादा व्यक्ती धावतोय, बरोबर, हवा वाहते, पक्षी विहार करतायत, बरोबर, दगड मारला कोणीतरी, दगड. सो हे सगळं काय आहे तर दॅट इज सेड टू बी इन अ मोशन. ते आपण गतीमध्ये आहे असं म्हणतो. सिंपल, एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाणे किंवा जागा बदलणे, हालचाल करणे, याला आपण म्हणतो गती थोडक्यात. ओके. नाव देर आर सम questions in this section of can you recall what are the Newton's laws of motion that we have studied in the ninth standard. What laws of motion in your first chapter of your ninth standard. Okay, so what are the laws of motion? Newton's laws of motion, we have the three Newton's laws of motion. Newton have discovered the three laws. Okay, then what are those laws? First law, that is what the law of inertia. Okay, what is that? What is the statement of law of inertia? The any object, okay, remains in a continues to remains in a state of rest or in a uniform motion until and unless you have applied the external unbalanced force. Okay, मराठीमध्ये काय किंवा याचं मी मीनिंग सांगतो. पहिला लॉ काय सांगतो तर एखादी वस्तू त्या स्थिर अवस्थेत किंवा एकमान गतीमध्ये एकसारख्या गतीमध्ये राहते कधीपर्यंत, जोपर्यंत तुम्ही त्याच्यावर कुठलाही बाह्य असंतुलित असं बल किंवा फोर्स लावत नाही तोपर्यंत. ओके, हे स्टेटमेंट वगैरे 9वीच्या पुस्तकातून तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या. ओके, किंवा मी जे सांगितले ते लिहू शकता. त्यानंतर पुढचा सेकंड लॉ काय सांगतो, दॅट इज व्हॉट द लॉ ऑफ चेंज इन मोमेंटम. आपल्याला संवेग परिवर्तनाचा नियम माहिती आहे दुसरा, त्याला आपण दुसरा लॉ म्हणतो. तो काय सांगतो बघा, the rate of change of momentum is directly proportional to the force applied and whatever the change in momentum is in the direction of force. okay, हा सेकंड लॉ आहे. रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम म्हणजे संवेग परिवर्तनाचा दर जो असतो, म्हणजे मोमेंटम जी चेंज होते ती कशाच्या समानुपाती आहे, कशाच्या डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, फोर्सच्या, बल जे प्रयुक्त करतो त्याच्या. ओके, आणि जो काही संवेग परिवर्तन होतो त्याची दिशा सुद्धा, आता संवेग म्हणजे मोमेंटम इज अ वेक्टर क्वांटिटी. ती कसली क्वांटिटी आहे, वेक्टर म्हणजे सदिश राशी आहे, म्हणजे त्याला डिरेक्शन सुद्धा असतात. म्हणजेच तो जो काय परिवर्तन होतोय त्याची दिशा कुठली, ज्या डिरेक्शनने तुम्ही फोर्स अप्लाय केला ती. म्हणजे सपोज मी असं मारलं असेल की एखादी ही वस्तू आहे, मी इकडं मारलं तर त्याचा त्या डिरेक्शनच चेंज होईल. ओके, and third law is what, that is what the action and reaction law. Okay, action and reaction, every action has an equal and opposite reaction. Okay, आणि that has a same magnitude but it is in a opposite direction, ते आपल्याला माहिती आहे. and that action and reaction act simultaneously, हे एवढं आपल्याला माहिती आहे. तर स्टेटमेंट आहे, स्टेटमेंट असं आहे की every action has an action force has an equal and opposite and simultaneously acting reaction, असं आहे ते स्टेटमेंट. ओके, तर ते स्टेटमेंट आहे तसं पाठ करू शकतं किंवा व्यवस्थित लिहून घ्या. ओके, मराठीमध्ये काय, प्रत्येक क्रियाबलास त्याच वेळी प्रयुक्त होणारे प्रतिक्रिया बल आणि जे की विरुद्ध दिशेने असते. ओके, प्रतिक्रिया बल कार्यरत असते. प्रत्येक ऍक्शन केली की तिथं तुम्हाला रिॲक्शन मिळते. तुम्ही मारलं भिंतीला की तुम्हाला सुद्धा काहीतरी लागणार आहे. चेंडू मारला भिंतीवर तर भिंत सुद्धा चेंडूवर काहीतरी रिॲक्शन करणार आहे. कळालं? ठीक आहे. सो दॅट इज व्हॉट द क्वेश्चन्स फ्रॉम युअर कॅन यू रिकॉल. हे व्यवस्थित लिहून घ्या. नाव देर इज अ इम्पॉर्टंट सेक्शन इज दॅट द information of the scientist or introduction to the scientist, that is the section there. Okay, so in that section or that there is the information about the your sir Isaac Newton is given there. Okay, so in the he has born in 1647 and he has died in 1727. Okay, then the information is that he is the great scientist known on this earth. Why? Because he discovered the many laws related to your physics, like the laws of motion, then equations of motion. He discovered everything related to your sound, heat, motion. Okay, gravity, he discovered the law of gravity, their gravitational force. That why we know that, okay, there is a gravitational force by the earth. Okay, before Newton there was scientists like Kepler. He has also discovered the three laws of planetary motion, but
we can't decide, we can't know that why those planets are moving in such manner, okay, which was described by the Kepler. म्हणजे काय बघा, तर केपलरने, न्यूटनने बरेच लॉ सांगितले तुम्हाला, हे मोशनचे आहेत, साऊंड हीट रिलेटेड सुद्धा खूप काही त्यांनी संशोधन करून ठेवलेलं आहे. त्यांनी he was discovered the new theory of mathematics like calculus, new branch of mathematics. कॅल्क्युलस नावाचं एक त्यांनी नवीन ब्रँच किंवा नवीन संशोधन मॅथमॅटिक्स मध्ये केलं, म्हणजे मॅथ्समध्ये, तुमच्या गणितामध्ये केलं. हे हॅज द बुक ऑफ प्रिन्सिपी ऑफ मॅथमॅटिका, त्यांचं पुस्तक आहे. त्यानंतर ही हॅज द थेअरी ऑफ ग्रॅव्हिटी, प्रिन्सिपल्स ऑफ ग्रॅव्हिटी, असं खूप त्यांनी काय काय संशोधन केलं. नोटेबल स्कॉलर होते किंवा नोटेबल सायंटिस्ट होते ते. ओके, आज आपण जे काही भौतिकशास्त्राविषयी जे काही शिकत आहे, सो त्यातलं बरंच योगदान हे सर आयझॅक न्यूटन यांचं आहे. गॉट इट? ठीक आहे. तर आणखी काही माहिती तुम्हाला तुमच्या पुस्तकात दिलेली आहे, ती व्यवस्थित वाचा. ओके, ठीक आहे.